महाराष्ट्रातील पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे एक ऑटो रिक्षा न थांबल्यामुळे दरोग्याने त्याच्या ड्रायव्हरला शिवीगाळ केली। यावर ऑटो ड्रायव्हरने कारण विचारल्यावर दरोग्याने त्याला थप्पड मारली। हे पाहून संतापलेल्या ऑटो ड्रायव्हरने रस्त्यावरचा दगड उचलून दरोगाच्या मागे धाव घेतली। ही घटना पुण्यालगतच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आळंदी येथे घडली। अलीकडेच आळंदी ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नंदुरकर या परिसरामध्ये वाहने तपासत होते। त्याचवेळी एका ऑटो रिक्षाला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र ऑटो थांबला नाही आणि पुढे निघून गेला। त्यामुळे चिडलेल्या दरोग्याने रिक्षा ड्रायव्हरला शिवीगाळ केली। हे ऐकताच ड्रायव्हर थांबला आणि दरोग्याला विचारले शिवीगाळ का केली। यावर दरोग्याने आपल्या वर्दीचा धाक दाखवत त्याला थप्पड मारली। त्याच क्षणी संतापलेल्या ऑटो ड्रायव्हरने गाडी थांबवून रस्त्यावर पडलेला दगड हातात घेऊन दरोग्याच्या मागे धावला। जणू काही ऑलिम्पिकची शर्यतच। दरोगा पुढे तर मागे ऑटो ड्रायव्हर। हे दृश्य पाहून रस्त्यावरील नागरिकांनाही धक्का बसला। दरोगा लोकांकडून मदत मागू लागले। काही लोकांनी धाडस दाखवत ऑटो ड्रायव्हरला थांबवले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आपल्याच हट्टावर ठाम होता। दरम्यान प्रचंड गर्दी जमू लागल्याने अधिक तमाशा होऊ नये म्हणून दरोगा स्वतः ड्रायव्हरकडे गेला आणि रस्त्यावरच त्याची माफी मागितली। ही संपूर्ण घटना काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली आणि त्या व्हिडिओमध्ये दरोगा सतीश नंदुरकर स्पष्टपणे ऑटो ड्रायव्हरची माफी मागताना दिसत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर दरोगा साहेब खडबडून जागे झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या आरटीओ नियमांखाली ऑटोवर 9,000 रुपयांचा दंड ठोठावला व नंतर रिक्षा जप्तही केला। दरम्यान दरोग्याने सार्वजनिकरित्या ऑटो ड्रायव्हरची माफी मागितल्याचा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय आहे। ऑटो रिक्षा ड्रायव्हर बोलतो, काय केलं तुम्ही? का मारलं मला? बघा डोळ्यातून पाणी येतंय। माझी काय चूक होती? विनाकारण त्रास का दिलात मला? तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती करा, पण मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही। आम्ही चोरी केली का? काय गुन्हा केलाय आम्ही? यावर दरोगा म्हणतात, जाऊ द्या ना, विसरून जा हे सगळं। यावर ऑटो रिक्षा ड्रायव्हर म्हणतो, विनाकारण कोणालाही असा त्रास देऊ नका। मी तुमच्या मुलासारखा आहे। मी काय गुन्हा केलाय? यावर दरोगा म्हणतो, रागात चूक झाली यार, सॉरी सॉरी। तुमच्या कारवाईच्या पद्धतीने चोरी केली का गुन्हा केलाय? चल ना आता म्हटलं ना मला या गाड्या का पुढं विनाकारण माणसाला तुमच्या लेकरासारखं आहे। बरोबर विनाकारण मी काय गुन्हा केला? जाऊ दे आता सॉरी या पुढे गाडी चला कशाला बाबा पुढे जाऊन एक फाईन मारून सोडून दे पुढे तू जरा मला यार सरक ना, जाऊ दे ना गाडी।